स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. एक राखी लाडक्या सैनिकांसाठी. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातून धावून आल्या महिला. खंबाळीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व पेटी वाटप कार्यक्रम संपन्न. हनुमंतवाडीचा पैलवान आशिष मस्केचा 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक. ढवळेश्वरमध्ये युवकाच्या प्रसंगावधानामुळे मिळालं वानरास जीवदान. साता जन्माची पुण्याई बहिणाबाई. खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत. तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये. प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर. 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500. 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला. जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री. यासह असंख्य ऑफर्स. ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय? मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीनं यावर्षी एक राखी लाडक्या सैनिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आपल्या देशाचे सैनिक आपल्यासाठी दिवसरात्र बॉर्डरवर लढत असतात. आपल्या सुरक्षेसाठी ते तिथे असल्यामुळं आपण देशात सुरक्षित आहोत ही भावना सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या महिला यांनी समोर ठेवून सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातून बॉर्डरवरती असलेल्या सैनिकांसाठी राखी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आले. यावेळी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षा चंदा बेलेकर, पूजा शिंदे, पूनम पाटील, वंदना तुरुंबे, सांगली जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा शिंदे, सुवर्णा जाधव, प्रतिभा कारंडे, मंदा माने, कल्पना शिंदे, सातारा जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सारिका देशमुख व इतर महिला उपस्थित होत्या. नमस्कार, मी सुरेखा दीपक शिंदे, सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था व महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने आम्ही एक छोटासा उपक्रम राबवत आहोत. तो म्हणजे एक राखी सैनिकांसाठी. तर प्रत्येक वर्षी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते. तसंच आम्हीही सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करीत आहोत. तर आपण आपापल्या घरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करत असतो. पण या राखीचे खरे मानकरी म्हणजे आपल्या सीमेवरती लढणारे सैनिक असतात. तर ते आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र सीमेवरती पहारा देतात व आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाच्या संरक्षणासाठी अर्पण करतात. तर सैनिक हो, आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे. आणि सतर्क नागरिक पोलीस मित्र यांच्या वतीने तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही सर्व सण आनंदात साजरे करू शकतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी चंदा बेलेकर, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र प्रदेशाध्यक्ष. सर्वप्रथम माझ्या बंधू भगिनींना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमच्या संस्थेमार्फत एक उपक्रम राबवत आहोत, एक राखी सैनिकांसाठी. सैनिक म्हणजे पण आपले बंधूच आहेत, जे कसले ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढतात. आज ते तिथं आहेत म्हणून आपण प्रत्येक सण आणि प्रत्येक क्षण आनंदाने घालवतोय. त्यामुळं नक्कीच एक राखी माझ्या सैनिकांसाठी. धन्यवाद. खंबाळीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व पेटी वाटप कार्यक्रम संपन्न. तर दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे माजी सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय रावजी मस्के यांच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील बांधकाम कामगारांना खंबाळे गावामध्ये सुरक्षा संच व पेटी वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. खंबाळे गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आरपीआयचे पोलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, जिल्हा सचिव सुधीरभाऊ कांबळे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपसरपंच अमोल सुर्वे, पोलीस पाटील सुरेश सुर्वे, ग्रामसेवक जाधव, ग्रामपंचायत सदस्य समाधान मस्के, धनंजय वाघमारे, दादासाहेब वाघमारे, नितीन मस्के, निवृत्ती जगताप, विक्रम जगदाळे, जितेंद्र सोरटे, स्नेहल कुमार कांबळे, संदीप लोंढे, ज्योतिराम यादव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश धेंडे यांनी केलं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा.
हनुमंत बडियाचा पैलवान आशिष मस्केचा 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक। इंदोर येथे आज झालेल्या नॅशनल एशियन पॅसिफिक डेफ गेममध्ये पैलवान आशिष युवराज मस्के हनुमंत बडिये तालुका कडेगाव यांनी 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवलाय। इराण येथे होणाऱ्या एशियन पॅसिफिक डेफ गेमसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे। याबद्दल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल कुस्ती संकुल विटा येथे त्याचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी वस्ताद धैर्यशील बाबर, सचिन मस्के व मान्यवर उपस्थित होते। ढवळेश्वरमध्ये युवकाच्या प्रसंगावधानामुळे मिळालं वानरास जीवदान। खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एक वानर अत्यवस्थ होऊन पडल्याचं येथील भाजपचे युवा नेते राहुल मंडले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने विटा येथील वन विभागास तात्काळ पाचारण केलं। वन विभागाची गाडी घटनास्थळी लगेच दाखल झाली। वनरक्षक अशोक खामकर, प्राणीमित्र विवेक भिंगारदेवे, संतोष कासार, तोसेफ काजी यांच्यासह राहुल मंडले यांनी या वानरास तात्काळ उपचार देत या माकडास जीवदान दिलं। याची चर्चा परिसरात आहे। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।